आता सॅटर्डेच्या दिवशी आमचा अचानकच प्लॅन ठरला की उद्या संडे आहे तर कुठेतरी फिरायला जाऊया. आणि उन्हाळ्याच्या दिवसात असं होतं की फिरायला जायचं म्हणलं तर लोकेशन भरपूर असतात, पण उन्हामुळे जास्त काही फिरायला असं नको वाटतं. तर आता आम्ही जिकडे चाललोय त्या ठिकाणी आम्ही याच्या आधी पावसाळा होता तेव्हा गेलो होतो, पण तिथं पूर्ण असं डेस्टिनेशन आमचं पाहून झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की चला आज इकडे जाऊन येऊया. आता बऱ्यापैकी आमचे पुण्याजवळचे लोकेशन फिरून झाले, त्याच्यामुळे इथे आमचं जायचं ठरलं. आणि वन डे मध्ये आम्हाला रिटर्न यायचं होतं, त्याच्यामुळे जवळचं लोकेशन पाहायचं होतं. तर आता इथे आल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही कुठे आलो. तर हे जुन्नर गावामधलं आहे शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू. आणि आता आम्ही शिवनेरी किल्ल्यावर पोहोचलो होतो. आता पोहोचल्याच्या याच्या आधी तर आहे ना, आम्ही आता ऊन एवढं पाहिलं आणि घरून येताना आम्ही कॅप काही घेऊन आलो नव्हतो, त्याच्यामुळे आधी सर्वांसाठी कॅपची शॉपिंग केली. आता विशूसाठी आम्ही हॅट घेतलेली होती, एक खूप छान हॅट भेटली विशूलाही. तसं तर फ्रंट कॅमेऱ्याने मी आतापर्यंत जास्त काही शूट केलं नाही, पण आता असं ट्राय करणार आहे की थोडेफार शूट फ्रंट कॅमेऱ्याने घ्यायचे, जेणेकरून माझा थोडासा कॉन्फिडन्स हे बिल्ड होऊन जाईल. आणि फ्रंट कॅमेऱ्याची मला जास्त तर सवय नाही आहे, पण थोडीशी सवयी होऊन जाते. आणि आता आम्ही रस्त्याच्या मधोमध पोहोचलेलो होतो, पण आता दम एवढा लागत होता चालून चालून, भरपूर ऊन पडलेलं होतं. आणि विशूला घेऊन चालायचं म्हणल्याच्या नंतर तर थोडंच थकल्यासारखंही होत होतं. आता ऊन होतं, पण तरीही खूप जास्त लोकांची गर्दी होती, भरपूर लोक आले होते इथे पाहण्यासाठी. आता आम्ही जात होतो तेव्हा बरेच लोक रिटर्नही येत होतील. आता हे सकाळी लवकरच निघलेले असतील, त्याच्यामुळे यांचं जाऊन वापस येणं झालं होतं. आम्ही जवळपास इथे 11:30 ते 11:45 दरम्यान इथे पोहोचलेलो होतो. आता अशा बऱ्याच गोष्टी पाहिल्याच्या नंतर आमच्या लक्षातही येत नव्हतं की ही पूर्वीच्या काळी काही असेल, पण आम्ही असं गेस करणं आमचं असं चालू होतं की हे असं असेल तसं असेल. पण खरंच एकदा येण्याच्या आधी आपण थोडासा इतिहास जर रीड करून गेलो तर समजायलाही थोडंसं सोपं जातं आणि आपल्यालाही म्हणजे पाहण्यातही इंटरेस्ट येतो असं मला वाटतं. असंच मी 1-2 जणांच्या व्हिडिओमध्ये व्लॉगमध्येच पाहिलं होतं की ते काय करतात, म्हणजे असे वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेले तर तिथे एखाद्या जाग्यावर असं छान फोटो घेतात आणि तेच फोटो असं फ्रीजला वगैरे लावून ठेवायचे, जेणेकरून मेमरीही कलेक्ट होतात आणि आपण ते येता जाता असं पाहिलं तर छानही वाटतं आपल्या मनालाही. काय ते आणि ती आयडिया खरंच मला पण खूप छान वाटली आणि म्हणलं चला आपणही एखाद्या ठिकाणी थांबूया आणि आपला छान एखादा फोटो घेऊया. म्हणजे आपली ही मेमरीज एखादी कलेक्ट होऊन राहील. आणि तसं तर काय मोबाईलमध्ये वगैरे आपण फोटो ठेवत नाही आणि तितकं आवर्जून आपलं पाहणंही होत नाही, जसं की फ्रीजला वगैरे लावलं तर असं येता जाता पाहणंही होतं आणि आपल्याही आठवणीत राहतं की बाबा आपण या लोकेशनला गेलो होतो असं. आणि आता जे मी हाताला लावलं होतं ते कोणी कोणी लहान असताना असं हाताला लावलं आहे बरं. आम्ही तर खूप जास्त लावायचो आणि आता इथे अचानकच असं दिसलं तर म्हणलं चला आता मेमरी आपल्या लहानपणीच्या आठवणी थोड्याशा जाग्या करूया. आणि ते आम्ही लगेच दिसलं आणि म्हणलं आता लावूनच घे. आता आम्ही फायनल डेस्टिनेशनला पोहोचलो होतो. तर इथे शिवाजी महाराजांची जन्मभूमी, शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ ते पाहण्याच्या आधी आम्ही एका झाडाखाली बसलो होतो, थोडंसं तिथे थांबलो आणि त्याच्यानंतर दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. तर विशूला आता इथे पण असं चालायचं होतं. आता पूर्ण रस्ताभर त्याने असंच केलेलं होतं की मला माझ्या हातात मला धरूही नका, मला माझं चालू द्या म्हणून. आणि हीच ती जागा जिथे शिवाजी महाराजांचा जन्म